विजय चौधरी यांना नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार करण्याची विरसा क्रांती दलाची मागणी। भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष विजय वसंत चौधरी यांना नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे अशी मागणी बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, नवापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की विजय वसंत चौधरी यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्य करून जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच आदिवासी समाजाचे नेते व आमदार आमशा पाडवी यांच्याबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आदिवासी समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विजय वसंत चौधरी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे अशी मागणी बिरसा क्रांती दलाने प्रशासनाकडे केली आहे। या निवेदनावर अहरान विक्रम गावित, नंदुरबार जिल्हा युवा अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या स्वाक्षरीसह विजय रामचंद्र ठाकरे कार्याध्यक्ष, सुरेश राजू वळवी जिल्हा उपाध्यक्ष, सुनील गमन गावित जिल्हा उपप्रमुख आणि केटी गावित सामाजिक कार्यकर्ते यांची नावे आहेत। सदर निवेदनाची प्रत पालकमंत्री, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच तहसीलदार व तालुका कार्यकारी दंडाधिकारी नंदुरबार यांनाही देण्यात आली आहे। ती माफियाबाई, एवढी मोठी माफियाबाई तिला सोपून दिलं। भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या शहराध्यक्षाला फोन लावत नव्हते, भाजपच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्याला विचारत नव्हते, दीपक बापू मकरांना विचारत नव्हते। तिकडे अक्कलकुयामध्ये त्याला याला चालवत होते, काय तो आमशाला गुंड गुन्हेगार। भारतीय संविधानातील 5व्या आणि 6व्या अनुसूचीचे जनक डॉक्टर जयपाल सिंग मुंडाजी, आद्य क्रांतिकारक तिलका मांझीजी यांना प्रणाम करतो। आज बिरसा क्रांती दलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनात भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या विरोधात वेगवेगळं भ्रमणध्वनीद्वारे संभाषण केलेलं आहे, शिवीगाळ केलेली आहे, लक्षणात्मक शिवीगाळ केलेली आहे। त्यातल्या त्यात आमच्या आदिवासींचे मसीहा आमदार आमशादादा पाडवी साहेब यांच्या विरोधात त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे वेगवेगळं गुंड प्रवृत्तीचे आणि अनाडी असं वेगवेगळ्या प्रकारचा शब्दप्रयोग केलेला आहे। म्हणून आज संपूर्ण नंदुरबार जिल्हा हा बहुल आदिवासी असल्यामुळे या ठिकाणी या जिल्ह्यात त्यांच्या विरोधात पूर्णतः तीव्र संतापाची लाट उसळलेली असल्यामुळे या विजय चौधरींना या नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केलं नाहीच तर या ठिकाणी भव्य मोर्चे, आंदोलनं, रस्ता रोको असं वेगवेगळे आंदोलनं होणार आहे। याची दखल घेऊन माननीय पालकमंत्री साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय जिल्हा अधीक्षक, पोलीस अधीक्षक साहेब यांनी याची दखल घेऊन याला तातडीने तडीपार करण्यात यावं। जय आदिवासी, सेवा जोहार।